विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी आणि विद्यार्थी अजून पुढे प्रगती करावी यासाठी आम्ही हे आमची यशोगाथा नावाचे एक क्रीडा स्पर्धेचा बोर्ड बनवलेला आहे. गेल्या वर्षी काय झालं की ईश्वरी आवारे नावाची एक विद्यार्थिनी आहे आपल्याकडं, आता ती 6वीला आहे. ती जेव्हा होती ना, काय झालं, ती कुठल्याच खेळामध्ये नव्हती, म्हणजे ती खेळायची परंतु यश मिळत नव्हतं. मग तिला थोडंसं ती बॅकफूटवर गेली होती. मग काय झालं, या वर्षी ती उन्हाळ्यामध्ये म्हणजे मागच्या मार्च एप्रिलमध्ये, सर या फळ्यावर माझं नाव कधी येईल, म्हणलं मला निश्चित येईल, तू काहीतरी वेगळं कर इतरांपेक्षा आणि तू पण चांगलं खेळ. यावर्षी त्याच विद्यार्थिनीने जवळजवळ आपल्याला 100 मेडल्स त्या विद्यार्थिनीनं आपल्याला जिंकून दिली. ती विद्यार्थिनी इथं आहे, आता तिचं नाव ॲड करायचं. तर म्हणजे ग्रामीण भागातली मुलं ना, ते उपजत इतकी स्ट्रॉंग आहेत ना की म्हणजे त्यांना नुसतं संधी द्यायचं. म्हणजे जर शिक्षकांनी असेल किंवा पालकांनी थोडीशी जरी संधी दिली ना मुलांना पुढं जाण्याची, तर निश्चित मुलं जातात. आणि ते आता जिल्हा परिषद शाळामधनं होतं आहे. म्हणजे एक चांगले संस्कार होण्याचं एक चांगलं माध्यम आहे. तुम्ही जर आमचा परिपाठ बघितला तर म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे नैतिक मूल्य शाळेत शिकवली जातात. तर झेडपी शाळेत का घालावं, तर इथं जे त्यांच्यातले सुप्त गुण आहेत ना, त्या सुप्त गुणांना वाव नक्की झेडपी शाळामध्ये दिला जातो. आरोही आवारे नावाची जी विद्यार्थिनी आहे कुस्तीमध्ये असलेली, तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आरोहीला तर आता संपूर्ण महाराष्ट्रातनं मदत होते. हे सगळं श्रेय दादांचं आहे. आणि शाळेमध्ये माझं एक म्हणजे स्वप्न होतं की इंटरॅक्टिव्ह पॅनल आपल्या शाळेतसुद्धा असावा, की ज्या मोठ्या शाळांमध्ये असतो, प्रायव्हेट शाळांमध्ये असतो. छान प्रकारे म्हणजे दादामुळं खूप म्हणजे शाळेचंच नाही तर मराठी शाळेचं जग बदललं.